नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थ वृत्त एवं योगा या विषयातील आज आपण एन्व्हायरमेंटल हेल्थ या टॉपिकमधील डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट याच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण सॉलिड वेस्ट म्हणजे काय, टाईप्स ऑफ सॉलिड वेस्ट, त्याच्यानंतर त्याची स्टोरेज आणि कलेक्शनची मेथड, त्यानंतर त्याच्या विविध मेथड्स आणि सोबतच प्रत्येक मेथड आपण शॉर्टमध्ये याच्या सर्वाच्या नोट्स पाहणार आहोत. तसंच स्वस्थ वृत्त संबंधित इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते तुम्ही चॅनलच्या पेजमध्ये जाऊन प्लेलिस्टच्या स्वस्थ वृत्तच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर पाहूयात सॉलिड वेस्ट म्हणजेच अपद्रव्य निर्मूलन किंवा डिस्पोजल ऑफ द सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट इन्क्लूड्स गार्बेज, त्यामध्ये फूड वेस्ट, रबिश, पेपर, प्लॅस्टिक, वूड, मेटल्स, ग्लासेस, कंटेनर्स, डिमोलिशन प्रोडक्ट्स, सिवेज ट्रीटमेंट रेसिड्यू, त्यानंतर डेड ॲनिमल्स, मॅन्युअर अँड अदर डिस्कार्डेड मटेरियल, हे सर्व सॉलिड वेस्टच्या अंडर येतं. इट शुड नॉट कंटेन नाईट सॉईल. The output of daily waste depends upon the dietary habits, lifestyle, living standards and the degree of urbanization and industrialization. तर हे होतं सॉलिड वेस्टबद्दल इंट्रोडक्शन. नेक्स्ट आपण टाईप ऑफ वेस्ट पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला ड्राय रेफ्यूज ऑर सॉलिड वेस्ट. त्यानंतर इट इन्क्लूड्स ऑल अनवॉन्टेड ऑर डिस्कार्डेड वेस्ट मटेरियल अरायझिंग फ्रॉम द हाऊसेस अँड स्ट्रीट्स अँड कमर्शियल, इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज. गार्बेज, किचन वेस्ट आणि लेफ्ट ओव्हर फूड. आता ह्याच्यामध्ये काय काय असतं त्यांचं दिलेलं आहे. रबिश, वेस्ट पेपर्स, ब्रोकन ग्लास, बॉटल्स, पिन्स, बिट्स ऑफ मेटल, त्यानंतर प्लास्टिक, रॅग्स, ॲशेस फ्रॉम द बर्न्ट वूड, चारकोल, कावडंग फ्युएल, ॲनिमल डंग, स्ट्रीट स्वीपिंग्स, फॉलन लिव्ज आणि डेड ॲनिमल्स. तर हे सर्व ड्राय रिफ्यूज किंवा सॉलिड वेस्टच्या अंडर येतात. आता वेट रिफ्यूज किंवा लिक्विड वेस्ट. त्यामध्ये वेस्ट वॉटर फ्रॉम द हाऊसेस आफ्टर बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स अँड युटेन्सिल्स, त्यानंतर वेस्ट फ्रॉम द पब्लिक वेल्स अँड वॉशिंग प्लेसेस, वेस्ट फ्रॉम द कॅटल शेड अँड मार्केट प्लेसेस आणि वेस्ट फ्रॉम द कॉटेज इंडस्ट्री सच एस डाईंग आणि विविंग. म्हणजे जे पाण्याशी संबंधित आहे ते सगळं वेटमध्ये येतं. आणि तिसरा टाईप दिलेला आहे एक्सक्रिटा. त्यामध्ये फिकल मटेरियल्स, मग ते ॲनिमल्स किंवा ह्युमन्स कुणाचंही असू शकतं. तर हे आपण पाहिले टाईप्स ऑफ वेस्ट. आता आपण सोर्सेस ऑफ रिफ्यूज पाहणार आहोत. म्हणजे कुठून कुठून कचरा किंवा घाण येऊ शकते. तर स्ट्रीट रिफ्यूजमध्ये फ्रॉम स्ट्रीट क्लिनिंग सर्व्हिस ऑर स्कॅवेंजिंग, लीव्ज, स्ट्रॉ, पेपर, ॲनिमल ड्रॉपिंग्स एक्सेट्रा. त्यानंतर मार्केट रिफ्यूजमध्ये प्युट्रिफाईड व्हेजिटेबल्स आणि ॲनिमल मॅटर. स्टेबल लिटरमध्ये रिफ्यूज फ्रॉम द स्टेबल्स, ॲनिमल ड्रॉपिंग्स आणि लेफ्ट ओव्हर ॲनिमल फीड्स. इंडस्ट्रियल रिफ्यूजमध्ये व्हरायटी ऑफ वेस्ट रेंजिंग फ्रॉम इंटर मटेरियल्स टू हायली टॉक्सिक अँड एक्सप्लोजिव्ह कंपाऊंड्स. त्यानंतर डोमेस्टिक रिफ्यूजमध्ये ॲश, रबिश आणि गार्बेज. तर हे होते काही सोर्सेस ऑफ रिफ्युजेस. नेक्स्ट आहे स्टोरेज आणि कलेक्शन. स्टोरेजमध्ये द फर्स्ट कन्सिडरेशन शुड बी गिवन टू प्रॉपर स्टोरेज ऑफ रिफ्यूज while waiting for the collection. A galvanized steel dustbin with close fitting cover is suitable receptacle for storing refuse. म्हणजे त्यांनी सांगतात की रेफ्यूज स्टोअर करण्यासाठी एक गॅल्वनाइज्ड स्टील डस्टबिन पाहिजे ज्याला वरून कवर असेल, क्लोज असेल. द कॅपॅसिटी ऑफ अ बिन डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ युजर्स अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ कलेक्शन. म्हणजे किती जण त्याच्यामध्ये कचरा टाकणार आहेत त्याच्यावर त्याची कॅपॅसिटी डिपेंड करते. अ रिसेंट इनोव्हेशन इन द वेस्टर्न कंट्रीज इज द पेपर सॅक. त्यानंतर रेफ्यूज स्टोअर इन द पेपर सॅक अँड द सॅक इज रिमूव्ड विथ द कंटेंट्स फॉर डिस्पोजल on a concrete platform raised 2 to 3 inches above the ground level to prevent the flood water entering the bins. अशा प्रकारे स्टोरेज केलं जातं. आता कलेक्शन कसं करतात म्हणजे गोळा कसं करतात कचरा. द मेथड ऑफ कलेक्शन डिपेंड्स ऑन फंड्स अवेलेबल. हाऊस टू हाऊस कलेक्शन इज द बेस्ट मेथड ऑफ कलेक्टिंग द रेफ्यूज. पीपल्स आर एक्सपेक्टेड टू डम्प द रेफ्यूज इन द नियरेस्ट पब्लिक बिन इन प्लेसेस वेअर हाऊस टू हाऊस कलेक्शन इज नॉट अवेलेबल. म्हणजे शक्यतो घरोघरी जाऊन तो कचरा गोळा केला जातो. आपल्याला माहिती आहे घंटागाडीद्वारे. पण कधी जर असं तर पॉसिबल नसेल तर काय होतं की काही कॉलनीजमध्ये एक कॉमन जागा असते जिथे लोक कचरा टाकतात आणि मग तिथून तो कचरा गोळा केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे मेथड्स ऑफ डिस्पोजल. आता सॉलिड वेस्ट कसा डिस्पोज करतात, कोणत्या पद्धतीने करतात. तर 5-6 मेथड सांगितलेले आहेत. डम्पिंग, कंट्रोल टिपिंग, इन्सिनरेशन, कंपोस्टिंग, मॅन्युअर पिट्स आणि बरियल. तर ह्या सर्वांचा प्रत्येकाचा आपण शॉर्टमध्ये पाहूयात नोट्स. तर डम्पिंग. Refuse is dumped in low-lying areas, partly as a method of reclamation of land, but mainly as an easy method of disposal of dry refuse. As a result of bacterial action, refuse decreases in volume and is converted into the humus. त्याचे disadvantages: refuse is exposed to flies and rodents, source of nuisance from the smell and unsightly appearance. Loose refuse is dispersed by the wind. Drainage from the dump contributes to the pollution of surface and groundwater. Next आहे control tipping method. Control tipping or sanitary landfill is the most satisfactory method of refuse disposal where suitable land is available. There are 3 methods used in this operation. ह्याच्यामध्ये सुद्धा 3 methods आहेत. Trench method, ramp method आणि area method. These are the methods in which refuse is buried. Chemical, bacteriological and physical changes occur in the buried refuse.
The temperature rises to over 60 degrees Celsius within 7 days and kills all pathogens and hastens the decomposition process. Then it takes 2 to 3 weeks to cool down. Normally it takes 4 to 6 months for the complete decomposition of organic matter into an innocuous mass. त्यानंतर तिसरी मेथड आहे incineration. Refuse can be disposed hygienically by burning or incineration. It is the method of choice where suitable land is not available. Hospital refuse, which is particularly dangerous, is the best disposed by incineration. Next method आहे composting. It is the method of combined disposal of refuse and night soil or sludge. It is a natural process in which organic matter breaks down under the bacterial action, resulting in the formation of relatively stable humus-like material called as compost. It has considerable mineral value for the soil. The byproducts are carbon dioxide, water and heat. कंपोस्टिंगच्या अंडर 2 मेथड येतात. त्यामध्ये बँगलोर मेथड म्हणजेच अनएरोबिक मेथड आणि मेकॅनिकल मेथड म्हणजेच एरोबिक मेथड. नेक्स्ट मेथड आहे मॅन्युअर पिट्स. द गार्बेज, कॅटल डंग, स्ट्रॉ अँड लीव्स शुड बी डम्प्ड इन टू द मॅन्युअर पिट्स अँड कवर्ड विथ अर्थ आफ्टर ईच डे डम्पिंग. म्हणजे एक खड्डा खांदायचा आणि त्याच्यामध्ये सगळा वेस्ट टाकून परत वरून माती टाकायची. इन 5 to 6 months द रिफ्यूज इज कन्वर्टेड इन टू मॅन्युअर विच कॅन बी रिटर्न टू द फील्ड. म्हणजे खत म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो. This method of refuse disposal is effective and relatively simple. Next आणि last method आहे burial method. This method is suitable for small camps. A trench is excavated 1.5 meter wide and 2 meter deep. At the end of each day, the refuse is covered with 20 to 30 centimeter earth. म्हणजे थोडक्यात ही सुद्धा मॅन्युअर पीट पद्धतीनेच प्रकार आहे, फक्त थोडं वेगळं आहे. When the level in the trench is 40 centimeter from the ground level, the trench is filled with earth and compacted. And a new trench is dug out. The contents may be taken out after 4 to 6 months and used on the fields. म्हणजे शक्यतो दोन्ही पण सेमच पद्धती आहेत, मॅन्युअर पीट आणि बरियल मेथड. तर या होत्या स्वस्थ वृत्त एवं योगामधील एन्व्हायरमेंटल हेल्थ याच्या अंडर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट या टॉपिकच्या नोट्स. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.